घरात गणपती हा चित्रपट लोकप्रिय ठरला। चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आता चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे। प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये झळकणार आहे। अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लहान भावाबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत। अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला माझ्या लहान भावानं मला दिलाय। त्यानं माझा फोटो एका स्पर्धेसाठी पाठवून दिला होता, तेव्हा माझी निवड झाली नाही, पण अभिनेता होण्याचं स्वप्न माझ्या मनामध्ये कायम घर करून गेलं, असं अमिताभ बच्चन म्हणाले। साथ निभाना साथिया या मालिकेतील गोपी बहूची भूमिका साकारून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री जिया मानेकने प्रियकर वरुण जैनशी लग्न केलंय। जियाच्या सोशल मीडियावरती पोस्ट सध्या ती व्हायरल होतीये। भूत शुद्ध विवाहाचा हॅशटॅग वाचून अनेकांना याविषयीचा मात्र प्रश्न पडलाय। अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी लग्नानंतरचा एक अनोखा किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केलाय। काकू मला म्हणाल्या होत्या, स्वानंदीचा गृहप्रवेश तुम्ही करालच, पण आम्हाला तुझाही गृहप्रवेश करायचा आहे। आमची मुलगी आम्ही कोणाला तरी दिली यापेक्षा आमच्या घरी एक मुलगा आला अशी भावना आमच्या मनामध्ये आहे, असं सुद्धा आशिषनं आपल्या एका या पोस्टमधून म्हटलंय। जॉली LLB 3 या चित्रपटावरती वकील जावेद खान आणि गणेश मस्के यांनी एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अरशद वारसी या दोघांसह चित्रपटाच्या निर्मात्यांना सुद्धा समन्स बजावण्यात आलाय। मराठी मनोरंजन विश्वातले लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव हे सुद्धा त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवतात। रवी जाधव दरवर्षी स्वतःच्या हाताने घरीच बाप्पा घडवत असतात। गणपती साकारतानाचे व्हिडिओ ते आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल करत असतात। अभिनेत्री रवीना टंडननं रामलल्लाचं दर्शन घेतलंय। रामलल्ला या दिव्य आणि भव्य मंदिराला भेट देऊन मी आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतला आहे। मी योगीजी आणि मोदीजींचे आभार मानते, अशा शब्दामध्ये त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांनी वादंग वेढवलेला आहे। ट्रेलरच्या सुरुवातीला तैमूर नावाचा एक मुलगा दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर असं म्हटलं जात आहे की सैफ अली खान आणि करीनाच्या मोठ्या मुलावरती ही टीका केलेली आहे। यावर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टीकरण दिलंय। बरेचसे लोक तैमूरचं नाव ठेवतात, त्यांच्या मुलाशी कोणताही संबंध नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काजलचा मा हा चित्रपट 2 महिन्यांपूर्वीच मोठ्या पडद्यावरती थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। आता हा चित्रपट OTT मध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे। हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट असल्याची माहिती आहे। महाअवतार नरसिंह हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळंच आकर्षण आहे। अजूनही हा चित्रपट 1 कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे। हा चित्रपट लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं सुद्धा बोललं जातं।